नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच राज्यातील नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता हा शेतकऱ्यांना सोबतच मिळतील। मित्रांनो, ज्याप्रमाणे 28 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता या दोन्ही योजनांचे हप्ते हे एकत्र जमा करण्यात आले होते। अगदी त्याचप्रमाणे आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोबतच जमा केले जातील। मित्रांनो, 28 फेब्रुवारीच्या दिवशी या दोन्ही योजनांचे मिळून एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले होते। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी देशातील जवळजवळ 9 कोटीपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले होते आणि या 9 कोटी पात्र शेतकऱ्यांना 16व्या हप्त्यासाठी 21000 कोटीपेक्षा जास्तची रक्कम त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आली होती। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी राज्यातील जवळजवळ 90 लाख शेतकरी पात्र ठरले होते। या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा 2रा आणि 3रा हप्ता दोन्ही हप्ते हे सोबतच 28 फेब्रुवारीच्या दिवशी देण्यात आले होते। मित्रांनो, 28 फेब्रुवारीच्या दिवशी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 2ऱ्या हप्त्याचे 2000 आणि 3ऱ्या हप्त्याचे 2000 असे एकूण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 28 फेब्रुवारी 2024 रोजी 6000 रुपये जमा करण्यात आले होते। या दोन्ही योजनांसाठी मित्रांनो लाभार्थी संख्या ही खूप आहे, परंतु त्यातील बरेचसे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या हप्त्यासाठी पात्र झाले नाहीत। त्यामध्ये कुणाची ई-केवायसी बाकी होती, तर कुणाचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नव्हते, तर कुणाच्या भूमी अभिलेख नोंदी या अपडेट केलेल्या नव्हत्या। त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांच्या 28 फेब्रुवारीला मिळालेल्या लाभापासून वंचित राहावे लागले। त्याचप्रमाणे मित्रांनो, आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते सुद्धा म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 4था हप्ता एकत्र दिला जाणार असल्याची माहिती आहे, कारण की या दोन्ही योजनांचे हप्ते हे वितरित करण्याचा कालावधी हा 4 महिन्याच्या अंतराने आहे आणि या दोन्ही योजनांचे मागील हप्ते हे सोबतच देण्यात आले होते। त्यामुळे या दोन्ही योजनांचा कालावधी हा सोबतच पूर्ण होत असल्या कारणाने आता जून जुलैमध्ये या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याचे 2000 आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये शेतकऱ्यांना एकत्र मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्ही या दोन्ही योजनांचे हप्ते घेण्यासाठी ज्यांनी अजून ई-केवायसी केली नसेल त्यांनी ई-केवायसी करून ठेवा। ज्यांचे बँक खाते NPCI लिंक नसेल त्यांनी ते लिंक करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला या दोन्ही योजनांचे पैसे जून जुलैमध्ये जे मिळतील ते घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण ही येणार नाही।